नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आळूची वडी म्हटलं तर सर्वांच्याच आवडीची, पण बऱ्याच जणांना आळूची वडी बनवायला वेळ नसतो किंवा बऱ्याच जणांना त्याचा रोलही बनवता येत नाही किंवा आळूची वडी ती क्रिस्पी कुरकुरीत होत नाही आणि तेलात सोडली की ती सुटते। तर सगळ्यात साधी सोपी पद्धत म्हणजे आज आपण फक्त एका पानाची आळूची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आता ही वडी बनवताना वाफवायची किंवा तळायची सुद्धा गरज नाही आणि झटपट होणार ही मिनी आळूची वडी आज आपण पाहूयात। तर त्यासाठी इथे मी पाहू शकता ही आळूची पाने घेतलेली आहे आणि ही आळूची पाने ना ऑलरेडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि ही पाहू शकता तुम्हाला काळपट दिसत असेल तर ही काळी आळूची पाने आहे। हिची वडी खाल्ल्यानंतर न घशात खवखवत नाही काय नाही आणि याची वडी चवीला जबरदस्त लागते। आता एक भांडे घेऊया। आता इथे आपण फक्त बेसन पीठच वापरणार आहे। तर या वाटीनुसार मी इथे 2.5 वाटी घेतलेले आहे बेसन पीठ आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे मसाले। फक्त एकच पिठाचा वापर करून आज आपण आळूची वडी बनवणार आहोत। तर अर्धा चमचा आपण हळद पावडर घेतले आणि 2 चमचे इथे मी घेतलेले आहे लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर। आता मी इथे अर्धा लिंबू घेतलाय। तर वडीला छान अशी आंबट चव येण्यासाठी जर तुम्ही चिंच गुळाचा कोळ सुद्धा इथे वापरू शकता, पण माझ्याकडे लिंबू होता म्हटलं चला लिंबूच घालूया आणि अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे। आता चवीनुसार आपण याच्यामध्ये टाकूया मीठ, अर्धा चमचा पांढरे तीळ म्हणजे हावरी आणि अर्धा चमचा ओवा। आता थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया, पण त्यापूर्वी आपण 1 चमचा साखर टाकूया कारण आपण लिंबू पिळलेलं आहे त्यामुळे वडीची चव छान आंबट गोड लागेल। त्यामुळे आता हे काय करायचं आहे तर पाणी टाकून जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर जे आहे जेव्हा आपण आळूच्या वडीसाठी बनवतो नाही बघा असं दाटसर बॅटर हवं, त्यामुळे एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून असं दाटसर बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर इथे आपण फक्त बेसन पीठ वापरलेलं आहे, तर याच्यामध्ये बरेच जण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरतात जेणेकरून आळूची वडी कुरकुरीत व्हावी यासाठी। तर चला आता हे पाणी घ्यायचे, आता जी शिराची बाजू आहे ना ती बघा अशी वरच्या साईडला ठेवायचं आणि आता हे बॅटर जे आहे बनवलेलं ते घेऊया आणि पूर्ण पाण्याला सगळीकडे बघा असं लावून घ्यायचे म्हणजे असं पसरून घ्यायचे। आता इकडची बाजू अशी फोल्ड करायची, आता इकडे सुद्धा हे बॅटर लावून घ्यायचं। आता ही झाली की दुसरी बाजू सुद्धा अशी फोल्ड करून त्याला असं लावून घ्यायचं। आता ही एकाच पानाची आळूची वडी आहे। आता मागची साईड घ्या अशी दुमडा थोडंसं पीठ लावून घ्या आणि बघा असं घट्ट तर धरून हा रोल वळा। आता जास्त पाणी नसल्यामुळे ही वडी बघा वळायला ही सोपी आहे आणि ही वडी खायलाही सुंदर लागते। तर चला तर पाहू शकता झटपट अगदी कमीत कमी वेळेत आता आपला एक छोटासा मिनी आळूच्या वडीचा रोल तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने आता आपण वड्या वळून घेऊया। शिराची जी बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची, त्याला असं बॅटर जे आहे ते लावून घ्यायचं सगळीकडनं। बॅटर लावून झाल्यानंतर इकडची एक बाजू अशी फोल्ड करून त्यालाही बॅटर लावायचं, मग दुसरी बाजू फोल्ड करून त्यालाही बॅटर लावायचं, मागची साईड घेऊन त्याचा असा घट्ट असा रोल वळत जायचा पाहू शकता। आणि हे बघा पाहू शकता मस्त अशी चटपटीत ही मिनी आळूची वडी तयार झालेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या वड्यासुद्धा वळून घेऊया। याआधीसुद्धा आपण आळूची वडी कशी बनवायची, रोल बनवता तसेच रोल न बनवता आळूची वडी कशी बनवायची आणि खूप सारे लेअर्सवाली पदर सुटलेली आळूची वडी कशी बनवायची या आधीसुद्धा आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत किंवा आळूच्या पानांचं फतफद म्हणजेच भाजी, ह्या सर्व आळूच्या पानांच्या रेसिपीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने आपण बघा सगळ्या मिनी आळूच्या वड्या ज्या आहे ना ते वळून घेतलेल्या आहेत। तर पाहू शकता मस्त अशा ह्या मिनी आळूच्या वड्या आपल्या वळून झालेल्या आहेत। आता ह्या वड्या आहे ना आपल्या तळायच्या नाही किंवा वाफवायच्या सुद्धा नाही, अगदी 2 ते 3 चमचे तेलामध्ये कशी बनवायची ते पाहूयात। तर कढई घेऊया, आता त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल। आता हा छोटा चमचा आहे तर मी ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। आता ह्या वळून घेतलेल्या वड्या ज्या आहेत ना आता ह्या कढईमध्ये आपण अशा पद्धतीने ठेवून द्या किंवा तुम्ही पॅनसुद्धा घेऊ शकता। आता गॅसचा फ्लेम मात्र स्लोच ठेवायचा आहे। ठेवून दिल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि 1-2 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं झाले की बघा पुन्हा काय करायचं झाकण काढून पाहायचं। ते बघा पाहू शकता मस्त त्या फुगलेल्या आहेत, अगदी 2 मिनटामध्ये ह्या होतात कारण छोट्या असल्यामुळे आतून पटकनी होतात। आणि ह्या काय करायच्या आहेत आपल्याला तर आता ह्या अशा आलटून पलटून घ्यायच्या आहे म्हणजे दोन्ही साईडने ज्या आहेत ना त्या व्यवस्थित होतील। तर चला अशा पलटून घेऊया आपण आणि काय की ही वडी छोटी असल्यामुळे अगदी 10 मिनटात ही वडी खाण्यासाठी तयार होते आणि आपण तेलावरच आपण बनवून घेतो त्यामुळे काही वेगळी तळायची गरज लागत नाही, काही नाही, आपण अशी सुद्धा खाऊ शकतो। आता ह्या सगळ्या आता पलटी करून घेऊया आणि पुन्हा आपल्याला 1 चमचा तेल टाकून झाकून ठेवायचा 1-2 मिनटासाठी। तर चला 1-2 मिनटं झाले पाहूया। तर आपली वडी जवळजवळ होत आलेली आहे। आता आपण ह्या पुन्हा अशा पलटी करून घेऊया। आता आपण मात्र इथे झाकण ठेवणार नाही आहे कारण झाकण ठेवलं की काय होईल वडी थोडीशी लूज पडेल, पण झाकण न ठेवता 1-5 मिनटं काय
करूया. अशी पलटी झाल्यानंतर असंच करून घेऊया, म्हणजे वडीसुद्धा कुरकुरीत होईल आणि तळायची गरज आपल्याला लागणार नाही. तर चला आता मी सगळ्या पलटून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. आता आपण झाकण न ठेवता त्याला असंच 1-2 मिनिटासाठी होऊन देऊया. तर चला थोडीशी पांढरी तीळ टाकते मी, दिसायलाही सुंदर दिसतील. आणि पाहू शकता आपल्या वड्या ज्या आहेत ना तयार झालेल्या आहेत, पाहू शकता. अगदी वाफवायची सुद्धा गरज नाही आणि कमीत कमी वेळेत आणि झटपट मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. हिला तुम्ही मिनी आळूची वडी सुद्धा म्हणू शकता. आता हिला खरं सांगाल तर तळायची अजिबात गरज नाही, अशीच खा, मस्त गरम गरम खायलाही छान लागते. तर चला आता इथे गॅस बंद करूया आणि कढई गरम आहे पण आपण असंच ठेवूया. तर चला आता ह्या झालेल्या ज्या वड्या आहेत त्या खाण्यासाठी तयार आहेत, त्या आपण काढून घेऊया. आता ह्या तुम्ही अशाही खाल्ल्या तरी छान लागतील, कारण ते आपण लिंबू आणि साखर टाकलं होतं त्यामुळे छान अशी आंबट गोड चव येते. किंवा तुम्ही टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. तर पाहू शकता अगदी झटपट कमीत कमी वेळेत होणारी व आळूच्या वडीची रोलसुद्धा वाळायची गरज नाही किंवा तेलकटपणा ज्यांना आवडत नाही, म्हणजे तेलकट खायला ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी तरी खास आहे. फक्त वळा, वाफवा आणि खाण्यासाठी लगेच तयार. तर पाहू शकता मस्त अशी मिनी आळूची वडी तयार झालेली आहे, कमीत कमी वेळेत आणि झटपट होते आणि खायलाही छान लागते. आता तुम्हाला कट करून दाखवते बघा, छान असे त्याला पदर सुटलेले आहे आणि मस्त आता ह्या मिनीच्या आळूच्या वड्या मी आज बनवलेल्या होत्या. तर थोड्याशा मी तेलावरती फ्राय करून घेतल्या छोट्या कट करून. आणि मी आज भाजीला काही नव्हते तर काळ्या रस्स्याची भाजी केली होती आणि ह्यात ज्या आपण मिनी आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत त्या रस्सा भाजीमध्ये टाकले होते, म्हणजे वड्यासुद्धा खाल्ल्या आणि याचीच मस्त झणझणीत चमचमीत अशी भाजीसुद्धा मी आज बनवलेली होती. तर तुम्हाला अशी आळूच्या वड्यांची भाजी रेसिपी पाहायला आवडेल का, कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना आळूची वडी बनवता येत नाही त्यांच्यासाठी ही खास एक पानाची आळूची वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.